नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. एम-एन-सी बँक भरती असणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी बँक भरती 2025 साठी. याच्यामध्ये 167 पदांसाठी तो भरती निघालेली आहे. याच्यामध्ये जे पदे असणार आहे ट्रेनीसाठी असणार आहे, ज्युनियर ऑफिसर, असोसिएट, टायपिस्ट, ड्रायव्हर आणि शिपाईसाठी तर व्हॅकन्सी असणार, ज्याला आपण पिऊन पण म्हणतो. ओके. टोटल 167 पदं असणार आहे. याच्यामध्ये 10वी पासवाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता कोणत्या शाखेतील पदवीवाले. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणारे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून घ्यायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून. ओके. जसं की याच्याकडून आता वॅकन्सी असणार आहे आपल्याला मुंबईकडून. ओके. ॲड्रेस नंबर 2 असणार आहे एम-एन-सी बँक 2025 साठी. रिक्वायरमेंट जी असणार आहे याच्यामध्ये ट्रेनी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर ग्रेड, त्यानंतर इथं असोसिएट, टायपिस्ट असोसिएट, त्यानंतर इथं फ्यूनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. इथं ड्रायव्हरसाठी वॅकन्सी असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके. याच्यामध्ये जे टाइम टेबल दिलेलं आहे, टाइम फ्रेम दिलेलं आहे, ओपनिंग डेट इथे बघू शकता तुम्ही. स्टार्ट झालेले 17/7/2025 पासून फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. तर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं 6/8/2025 पर्यंत. लास्ट डेट असणार इथं अप्लाय करण्यासाठी. इथं ऍप्लिकेशनचे 6/8/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे जनरल कंडक्शन वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅन्डिडेट्सला इथं अप्लाय करण्यासाठी कोणत्याही एका पोस्टसाठी अप्लाय करायचं. जर आपल्याला मल्टिपल इथं पोस्ट भरायचं असेल तर आपल्याला लेटेस्ट आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरावी लागेल. परत आपल्याला रिटर्न आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरावे लागेल आणि आपल्याला त्याची फी पे करावी लागेल. ओके. म्हणजे जेवढे पण तुम्ही फॉर्म भराल तेवढ्या पोस्टसाठी तेवढ्यांची वेगळी वेगळी फी भरावी लागणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला क्रायटेरिया वगैरे पण आलं पाहिजे. ओके. रिपोर्ट इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं असणार आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी कॅन्डिडेट्सला इथं डोमेशियल महाराष्ट्र स्टेट आपण पाहिजे. महाराष्ट्रवाले तिथं अप्लाय करू शकता. मॅन्डेटरी असणार आहे महाराष्ट्रवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. तर अप्लाय करण्यासाठी त्याची वेबसाईट वगैरे दिलेली आहे, जी की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आता इथं दिलेलं आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड एम-एन-सी बँक कडून इथं वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी सिटी जी असणार इथं आपल्याला महाराष्ट्र स्टेट करून इथं हेड ऑफिस जे असणार मुंबईला असणार आहे. याचं ब्रँचेस 57 ब्रँचेस टोटल इथं महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं इथं मिनिमम इथं बिझनेस ती बघू शकता. इथं 61 करोड 947 करोड पर्यंत झालेलं आहे. तर नेट वर्थ वगैरे तुम्ही बघू शकता असे सांगितलेलं आहे. ओके. याच्यामध्ये आता आता बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट्सला त्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं पद असणार ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 44 वॅकन्सी असणारी टोटल. एज्युकेशन क्वालिफिकेशन 50% आपल्याला पाहिजे आहे. एनी ग्रॅज्युएट मॅट्रिक्युलेशन पास प्लस आपल्याला मराठी सब्जेक्ट पाहिजे आहे 10वीमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आपल्याला बॅचलर डिग्री आणि मास्टर ऑफ लॉ वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता आणि MSc सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स लागला आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. ओके. आणि एज लिमिट दिलेली आहे तर 23 वर्षापासून तर 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे सॅलरी जे असणार ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसरसाठी स्टायपन असणार आहे 30,000 रुपये पर मंथ असणार आहे ड्युरिंग आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये. ओके. सक्सेसफुल ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला याचा पगार जो असणार आपल्याला याच्यामध्ये 52,100 रुपये पर मंथ. ओके. याचा ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे बेसिकली 12 महिन्याचा असणार ट्रेनिंग पिरियड. 6 महिन्यापर्यंत आपल्याला प्रोबेशन पिरियड, 6 महिने आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग पिरियड. ओके. अशा पद्धतीने असतो मित्रांनो. ओके. स्टायपन दिला जातो आपल्याला 30,000 रुपये. त्यानंतर ट्रेनिंग असोसिएटसाठी 50 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो तुम्ही ग्रॅज्युएशनवाले 50% मध्ये आलेले पाहिजे तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आपल्याला बेसिकली पास गव्हर्नमेंट ऑफ सर्टिफिकेशन मराठीचं आपल्याला पाहिजे आपल्याला इथं. ओके. टायपिस्ट वगैरे लागणार आहे टायपिस्टसाठी. याच्यामध्ये आपल्याला एज जे असणार आहे एज लिमिट, एक्सपिरियन्स काही नसणार याच्यात, नॉट मॅन्डेटरी एज एक्सपिरियन्स. ओके. फ्रेशर अप्लाय करू शकता. 21 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला जे असणार इथं कॅन्डिडेटला
पेड असणार आहे याच्यामध्ये स्टायपंड 25,000 रुपये स्टायपंड असणार आहे एक वर्षासाठी, जसं ट्रेनिंग होईपर्यंत. ओके, एक वर्ष ट्रेनिंग होईपर्यंत आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या इथं सक्सेसफुल ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला इथं पगार बसणार 34,500 रुपये पर मंथ रुपये. ओके, याच्यामध्ये ट्रेनिंग पिरियड असणार आपल्याला 12 महिन्याचा, 6 महिन्यांचा इथं गॅप अप असतो. 6 महिने प्रोबेशन पिरियड, 6 महिने ऑन जॉब ट्रेनिंग पिरियड. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर ट्रेनी टायपिस्टसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. टोटल इथं 9 वॅकेन्सी असणार आहे. ग्रॅज्युएशन इथं वाले इथं आपल्या मराठी सब्जेक्ट आपल्याला पाहिजे. मॅट्रिफिकेशनमध्ये प्रोफेशनल आपलं सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे आहे. सर्टिफिकेशन जे असणार आहे 30 शब्द प्रति मिनिट मराठी, 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो मराठी लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज. एक्सपिरियन्स आपल्याला इथं काही कोणताही एक्सपिरियन्स लागणार नाही. 21 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी जे आपल्याला पगार असणार आहे 25,000 रुपये असणार आहे एक वर्षापर्यंत ट्रेनिंग पिरियडमध्ये. ओके, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला 34,400 रुपये एवढा पगार असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 650 रुपये पर मंथ रुपये आपल्याला भेटणार आहे बँकेकडून. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रेनिंग पिरियड असणार एक वर्षाचा, 6 महिने प्रोबेशन पिरियड, 6 महिने आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग पिरियड. ओके, त्यानंतर जी वॅकन्सी असणार आहे ट्रेनिंग ड्रायव्हरसाठी 6 वॅकन्सी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये मॅट्रिफिकेशन 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यामध्ये एज लिमिट दिलेलं आहे 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे. कॅन्डिडेटला स्टायपंड असणार 22,000 रुपये दरम्यान इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, ट्रेनिंग पिरियड आहे आफ्टर आपल्याला सक्सेसफुल झाल्यानंतर. ट्रेनिंग पिरियड इथं ट्रेनिंग ड्रायव्हर, त्याच्यानंतर आपल्याला इथं बँक रेग्युलर पेड अँड टोटल एम्प्लॉयसाठी तर 27,700 रुपये सॅलरी असणार आहे. ओके, आणि ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला 22,000 रुपये महिना असणार आहे. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला 27,700 रुपये. एक्सपिरियन्सची काही रिक्वायर्ड नसणार याच्यामध्ये. 12 महिन्याचं ट्रेनिंग असणार, 6 महिने प्रोबेशन पिरियड, 6 महिने आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग पिरियड. ओके, अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आता त्याच्या वॅकन्सी असतात पिऊनसाठी. आता पिऊनसाठी जर दिल्या आता पिऊनसाठी आता वॅकन्सी. ओके, आता पिऊनसाठी जी वॅकन्सी असणार आहे ड्रायव्हरचं तुम्हाला सांगितलं आहे. ओके, आता पिऊनसाठी जी वॅकन्सी असणार आहे पिऊनला इथे टोटल 58 वॅकन्सी असतात. 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. मराठी सब्जेक्ट आपल्याला पाहिजे इथं 10वीमध्ये. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन प्लंबिंगचं आपल्याला काय पेपर्स वगैरे असेल तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, तर परत भेटणार आहे. एज लिमिट असणार आहे 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याला इथं पगार असणार आहे तर 20,000 रुपये पर मंथ, 20,000 रुपये महिना असणार आहे. आणि याचं ट्रेनिंग सक्सेसफुल झाल्यानंतर 25,000 रुपये, 24,500 रुपये एवढा पगार असणार आहे. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आपल्याला इथं 12 महिन्यांसाठी इथं आपल्याला ट्रेनिंग असणार आहे. ओके, 6 महिन्याचा गॅपअपमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेस दिलेली आहे. ऍप्लिकेशनची फीज असणार आहे रजिस्ट्रेशनसाठी. ऍप्लिकेशन फीज भरायची, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ओके, बेसिकली याच्यामध्ये दिलेले आहे मस्ट आपल्याला जे असणार आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे की फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, आयडी डिक्लेरेशन, जसं की इथं बघू शकतो दिलेलं आहे. आपल्याला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. ओके, ऍप्लिकेशन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे वेबसाईटवरून. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके, चेक करून घ्यायचं, रजिस्ट्रेशन न्यू करायचं आहे, तिथून आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला केअरफुली वाचून घ्यायची सगळी माहिती वगैरे, सबमिट करायचं आहे फॉर्म, सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर, आणि रजिस्ट्रेशन सबमिट करून टाकायचं शेवटपर्यंत. ओके, पेमेंट फीज जी असणार आहे ज्युनियर ऑफिसरसाठी ट्रेनिंगसाठी 1,770 रुपये प्लस GST. ट्रेनिंग असोसिएटसाठी 1,180 रुपये प्लस GST. टायपिस्टसाठी 1,180 रुपये. ड्रायव्हरसाठी पण 1,180 रुपये आणि पिऊनसाठी पण 1,180 रुपये. ओके, सगळ्यांना सेम दिसतंय. त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचे आहे. ओके, इथं ऑनलाईन पद्धतीने आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिसा जी पण आपल्याकडे त्याच्यावरून भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले 17/7/2025 पासून 6/8/2025 पर्यंत. ओके, ऑनलाईन पेमेंट वगैरे भरून घ्यायचे, डॉक्युमेंट अपलोड स्कॅन आणि अपलोड करून घ्यायचं आहे. त्याची साईज वगैरे दिलेली आहे, फोटोग्राफची साईज. ओके, सिग्नेचर कॅप्चर फोटोग्राफची साईज, सिग्नेचर, लेफ्ट थंब, आयडेंटिटी डिक्लेरेशनची साईज, स्कॅनिंग अँड डॉक्युमेंट अपलोड. ओके, अपलोडिंग फॉर डॉक्युमेंटेशन. ओके, त्यानंतर नोट दिलेली आहे. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आपल्याला पॉईंट दिलेले आहे, जसं की इथं 5% पोस्ट जे असणार आपल्याला ट्रेनिंग असोसिएटसाठी, ते ट्रेनिंग ड्रायव्हरसाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सगळी माहिती वगैरे, केसरी वगैरे.
ओके. 5% कॅटेगरीवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर सक्सेसफुल आपल्याला क्लिअरन्स एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला अंडरटेकिंग आपल्याला ₹500 स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचे मित्रांनो. जो की आपल्याला 4 वर्षासाठी तो बॉन्ड असणार आहे. त्याच्यासाठी ₹1,00,000 आपल्याला बॉन्ड फी असणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये जो असणार आपल्याला इन केस आपल्याला ब्रँचेससाठी तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पिरियड फॉर द बँक अमाउंट ₹10,00,000 लिक्विडेट. ओके. त्यासाठी असणार आहे. ओके. यासाठी आपल्याला सिलेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये एक्झामिनेशन असणार आहे. वेगळी वेगळी असणार प्रत्येकासाठी, जसं की आता तुम्हाला मी सांगतो. जसं की आता इथं असं पहिला सगळ्यात आधी सपोज ज्युनियर ऑफिसरसाठी त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, IBPS कडून घेण्यात येणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. पॅटर्न असणार आहे आपल्याला ऑनलाईन. त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज 40 क्वेश्चन 80 मार्कांसाठी, इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी, बँकिंग जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी आणि कॉम्पिटेटिव्ह अपटूडेट न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. टोटल 160 क्वेश्चन 200 मार्कांसाठी. ऑनली इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. 120 मिनिटा टाइम असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन दिलेलं आहे आपल्याला ऑनलाईन असणार, इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 50% स्कोर आणायचा आहे. ओके. कट ऑफ 100चा अशा पद्धतीने. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इथं आपल्याला लगेच इंटरव्ह्यू त्यांचा घेण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनली तो मेरिट लागणार आहे मित्रांनो. ओके. सांगण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट ट्रेनिंग असोसिएटसाठी पण इथं सेम असणार आहे पॅटर्न. याच्यामध्ये आता रिझनिंग अबिलिटी आणि कॉम्प्युटर अप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन असणार आहे 80 मार्कांसाठी. इंग्लिशचे आपल्याला 40 क्वेश्चन असणार आहे 40 मार्कांसाठी. बँकिंग अँड जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी आणि कॉम्पिटेटिव्ह अप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. इथे पण 160 क्वेश्चन 200 मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. 120 मिनिटा टाइम दिला जाणार आहे. ओके. IBPS कडून एक्झामिनेशन इथं घेण्यात येणार आहे. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला 50% मार्क्स आणायचे क्वालिफायसाठी, तरच आपल्याला पुढची प्रोसेस याच्यामध्ये घेण्यात येणार आहे मेरिट लिस्टमध्ये. आणि त्याच्यानंतरची जी पोस्ट असणार आहे, आता जी पोस्ट असणार आहे असोसिएट ग्रेडसाठी तर वॅकन्सी असणार आहे. IBPS कडून एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये मराठी लँग्वेजचे क्वेश्चन असणार आहे. 40 क्वेश्चन 80 मार्कांसाठी मराठी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. रिझनिंगचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन असतात 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. कॉम्पिटेटिव्हचे न्यूमेरिकलचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. टोटल 160 वॅकन्सी 200 मार्कांचा पेपर असणार आहे. बाकीचे आपल्याला क्वेश्चन इंग्लिशमध्ये याच्यामध्ये द्यायचं आहे. इंग्लिशमध्ये 120 मिनिटा टाइम असणार आहे प्रत्येक सीझनमध्ये. ओके. टाइम सांगायचा राहिला होता. 120 मिनिट टाइम असणार. 2 तासाचा अवधी दिला जाणार सगळ्या सेशनमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता पिऊन आणि ड्रायव्हरसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये जे असणार पिऊन अँड ड्रायव्हरसाठी हे झाल्यानंतर आपल्याला इथं म्हणजे स्किल वगैरे झाल्यानंतर फेज 1 झाल्यानंतर फेज 2 असणार आहे यांची पण. ओके. त्याच्यानंतर आता इथं पिऊन अँड ड्रायव्हरसाठी वॅकन्सी असणार आहे. यांची जी टेस्ट घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन असणार आहे IBPS कडून. ओके. याच्यामध्ये रिझनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी 25 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क 25 मिनिटाचा टाइम. जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्क 15 मिनिटाचा टाइम. आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्क 25 मिनिटाचा टाइम. ओके. टोटल इथे 120 क्वेश्चन 120 मार्कांसाठी 90 मिनिटाचा टाइम दिला जाणार टोटल. इथं लँग्वेज असणार आहे आपल्याला मराठी प्लस आपण इंग्लिशमध्ये देऊ शकतो. तर मराठीवाले मराठीमध्ये देऊ शकता, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये देऊ शकता. जे क्वेश्चन असणार त्या प्रमाणानुसार. ओके. एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे मुंबई, ओके, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर. ओके. या ठिकाणी आपलं एक्झामिनेशन सेंटर असणार आहे. कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं, ऑर्डर ॲड्रेस वगैरे आपल्याला भेटून जाईल. ओके. त्या ठिकाणी आपण एक्झामिनेशन देऊन टाकायची आहे. ओके. आता जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये. जसं की तुम्ही बघू शकता 1/6/2025 पर्यंत आपली सगळं एज लिमिट आपलं इथं काउंट होणार आहे. आपली डिग्री वगैरे पण झालेलं पाहिजे, क्वालिफिकेशन वगैरे पण झालेलं पाहिजे 1/6/2025 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे, याची माहिती वगैरे दिलेली आहे. 1 वर्षाचा इथं आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे, इथे दिलेलं आहे. ओके. जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्ष ट्रेनिंग पिरियड आपला असणार आहे. ओके. त्यानंतर आपण परमनंट इथं होऊन जाणार. ओके. सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये कॉल लेटर वगैरे दिलेलं आहे, एक्झामिनेशन सेंटर, रायटिंग टेस्ट सगळी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आपण भरून घ्यायचं आहे. आता इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं काही आपलं डाऊट असेल तर काही या मेल ॲड्रेसवर मेल करू शकता क्युरीज रिलेटेड. ओके. अशा पद्धतीचा हा माहिती आलेली मित्रांनो चांगली वाटत 17/7/2025 त्याची नोटिफिकेशन आलेली होती. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. त्याची लास्ट डेट तुम्हाला मी सांगितलेली आहे अप्लाय करण्याची.
संपूर्णमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि 6-8 जूनपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल Instagram, Facebookची. आणि पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची बी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी इंटरेस्ट लावण्यासाठी. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.